जालना शहरासह जिल्ह्याभरामध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय। स्टील औद्योगिक वसाहतीमधील शेकडो मालवाहू ट्रकच्या 1 ते 1.5 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत। औद्योगिक परिसरामधल्या पेट्रोल पंपावरती शेकडो मालवाहू ट्रक हे डिझेलसाठी खोळंबून राहिलेत। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी। जालना जिल्ह्यात ग्रामीण शहरी भागामध्ये डिझेलचा मोठ्या प्रमाणावरती तुटवडा पेट्रोल पंपावरती पाहायला मिळतोय आणि औद्योगिक वसाहत असलेल्या जालना शहरामध्ये या ठिकाणचे जे पेट्रोल पंप आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारची गर्दी पाहायला मिळते। खरं तर या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात औद्योगिक वाहतूक होत असते, स्टील इंडस्ट्री आहे, त्यामुळे आपण पाहू शकतो की अशा प्रकारचे मोठमोठाले ट्रक या ठिकाणाहून जात असतात आणि याची अक्षरशः लाईन लागलेली आहे। माझ्या मागे जर तुम्ही पाहू शकत असाल तर या ठिकाणी मोठाल्या ट्रक ची लाईन जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर रांगा लागलेल्या आहेत। खरं तर वस्तुस्थिती अशी आहे की गेली 2 दिवस डिझेलचा तुटवडा आहे। दादा मला सांगा किती वेळ झाला तुम्हाला येऊन इथे? सर मी सध्या 1 ते 1.5 तास झालं इथं डिझेलच्या लाईन मध्ये। बर, काय हालत आहे परिस्थिती? काय भरपूर बेकार परिस्थिती आहे। डिझेल गाडी भरावा का नाही अशी अवस्था झालेली आहे। गाडी भरली जर डिझेलचं म्हणजे भेटल की नाही भेटल याची पण म्हणजे चिंता मनातच राहते। इथे खूप मोठ्या प्रमाणावरती स्टीलची वाहतूक होत असते। सर उद्योगाच येतं सगळ्या स्टीलचा। हे जर आपण बघितलं पाठीमागे ते हे सगळे मोठ्या मालवाहू ट्रक आहेत। आपण पाहतोय की शेकडो टन स्टील यामध्ये जात असतं आणि मोठ्या प्रमाणावरती डिझेलची गरज या सगळ्या मालवाहतुकीला असते आणि मोठ्या प्रमाणावरती महसूल हा शासनाला या इंडस्ट्रीमधून जातो आणि तिथल्या मालवाहतुकीसाठी लागणारं डिझेल जर मिळालं नाही तर पुढचा सगळा उद्योग ठप्प पडण्याची शक्यता आहे। हे साठा किती काळ टिकेल हे पण पाहणं महत्त्वाचं आहे, कारण अनेक ठिकाणी असं होऊ लागलेलं आहे की 1-1.5 तासामध्येच हा डिझेलचा साठा संपत आहे। अनेक पेट्रोल पंपावरती पेट्रोल आणि डिझेल मिळत नाही आणि कालपासून ते बंद झालेले आहेत आणि जिथे आहे तिथे अशा प्रकारची स्थिती आहे। रवी मुंडे, एबीपी माझा, जालना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.